अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU दुर्घटनेची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली। 23 तारखेच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि दुर्घटनेमागील संभाव्य कारणांबाबत चर्चा केली। नेमकी दुर्घटना कशामुळे घडली, त्यामध्ये कोणत्या त्रुटी राहिल्या आणि त्याला जबाबदार कोण याचा सखोल तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली। या समितीला 8 दिवसांची मुदत देण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती आणि कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे। बघा, ज्या दिवशी ही घटना घडली सकाळीच मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या। मग कॅबिनेट मंत्री आणि सचिव आरोग्याचे आणि सर्वच कमिशनर वगैरे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तातडीने सूचना दिल्या। या ठिकाणी खरंच अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। ज्या कुटुंबियांनी त्यांच्या नवजात बालकांना या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। परंतु जे इतर बालकं होते त्यांनाही तातडीने दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि आज त्यांची तब्येत चांगली आहे। आणि ह्या सगळ्या घटना जेव्हा घडली तेव्हा आमचे महापौर आणि सर्वजण या ठिकाणी मदतीसाठी होते आणि मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनंतर या ठिकाणी आपण त्या मृत बालकांच्या कुटुंबियांनासुद्धा 5-5 लाख रुपयाची मदत दिलेली आहे आणि जे इतर बालके दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये आपण शिफ्ट केले त्यांनासुद्धा उत्तम दर्जेदार असं सुविधा देण्यात येतील आणि त्यांचाही खर्च आपलं महाराष्ट्र शासनच घेणार आहे। आणि ही जी घटना घडली ह्याचीही चौकशी 8 दिवसाच्या आत पूर्ण होणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई